अध्यक्ष महोदय, गोविंदा गेले 2 वर्ष आपण कोविडमुळे कुठलेही सण उत्सव साजरे करत नव्हतो आणि त्यामुळे यावेळेस सगळेच थोडंसं उत्साहामध्ये आपापले सगळे सण साजरे करत होते. पुढचेही गणपती, नवरात्रोत्सव सगळे सण साजरे होतील. यामध्ये एकच आहे, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. संदेश दळवी या गोविंदाचा मृत्यू झालेला आहे. नानावटीमध्ये तो उपचार घेत होता. दादा, त्याला कुठलाही म्हणजे संपूर्ण खर्च जो आहे आपण मी आयुक्त चहल यांना सांगितल्यानंतर त्याला कुठलाही त्याच्या कुटुंबियांकडून एकही त्याला उपचाराचा खर्च करावा लागला नाही. परंतु मी तर चहल यांना सांगितलं होतं की जेवढे गोविंदा दुखापत ज्यांना झाली आहे त्यांचं मॉनिटर करा, एक नोडल ऑफिसर त्याला एक नेमा आणि त्यांना चांगली उत्तमात उत्तम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ते कुणाचाही जीव जाता कामा नये, मी वैयक्तिक स्वतः बोललो होतो. आणि परंतु ठीक आहे, काही गोष्टी होतात, ते त्याच्यामध्ये दुर्दैवाने या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, अपघाती मृत्यू. जर आपण जे विम्याचं कवच 10 लाखाचं आपण जाहीर केलं होतं, परंतु जी काही प्रक्रिया आता एवढ्या फास्ट वेगाने होऊ शकत नाही, म्हणून त्यामध्ये आपण असा मार्ग काढला होता की शासनाच्या वतीने हे विम्याचं वगैरे हे प्रक्रिया सुरू राहील, परंतु असा अपघाती मृत्यू जर झाला तर त्याला 10 लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून शासनाकडून दिले जातील आणि 7.5 लाख रुपये जो गंभीर दुखापत होईल, 2 अवयव निकामी होतील, त्याला 7.5 लाख रुपये आणि त्याचबरोबर एखादा फ्रॅक्चर झाला, हात निकामा झाला, पाय, तर त्याला 5 लाख रुपये आपण जाहीर केले होते. आणि यासाठी मुंबई महापालिकेने देखील 7 अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं होतं गोविंदांच्या काळजी घेण्यासाठी, ट्रीटमेंट. मला डिटेल चहल स्वतः फोनवरून अपडेट देत होते. झालेली घटना दुर्दैवी आहे आणि याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये शासनाच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा आपण निर्णय घेतलेला आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना जिथे झाली आहे, दुखापत झाली आहे, त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल. चला लेंगे कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 3 मार्च 2022 ते दिनांक 25 मार्च 2022 या कालावधीमध्ये माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 153 आश्वासनाची यादी तसेच 2022 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 190 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह विधानसभेच्या सन 2022 च्या तिसऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विधानसभेचे सन 2022 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 3 मार्च 2022 ते दिनांक 25 मार्च 2022 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेले एकूण 153 आश्वासनांची यादी तसेच सन 2022 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 190 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. महोदय, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 136(2) अन्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचा सन 2020-2021 या वर्षाचा 64वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 136 या पोटकलम 2 अन्वये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 136 या पोटकलम 2 अन्वये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड यांचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उद्योग मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 395 च्या पोट कलम 1 मधील खंड ब अन्वये महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित यांचा सन 18-19-19-20 या वर्षाचा अनुक्रमे 38वा आणि 39वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो.
सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवल्यास विलंब जो झालेला आहे त्याची कारणं देखील सोबत जोडलेली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सन्मान्य मुख्यमंत्री रिप्लाय. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, रिप्लाय देण्यापूर्वी या विषयावरती सभागृहाने चर्चा केली. बरेच तास आपण याच्यावरची चर्चा केली. काल रात्री पण उशिरापर्यंत आपण या विषयावरती चर्चा केली. एकूण चर्चा ऐकल्यानंतर एक विषय जो सभागृहासमोर मांडणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं, तो आज मी मांडू इच्छितो. एकूण आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात दुष्काळ असेल, अवकाळी असेल, पूर असेल, अतिवृष्टी असेल, ही वाढत चालली आहे. आणि याचं मूळ कारण हे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आहे असं मला वाटतं. आणि दुर्दैवाने ह्या विषयाची चर्चा सभागृहात होऊ शकली नाही. परंतु शासनाने ह्या विषयाकडे पण गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. या संदर्भात दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती आपण स्थापन केली यावरचा अभ्यास करण्यासाठी. त्या समितीने काही काम केलंही आहे, परंतु ते काम अजून वेगाने करण्याची आवश्यकता आहे. आणि या समितीचं परत व्यवस्थित गठन करून येणाऱ्या काळात ही समिती ज्या ज्या विकसित देशांमध्ये क्लायमेट चेंजवरची रिसर्च चांगला झालेला आहे आणि त्यातून काही आपल्याला शिकण्यासारखं आहे, या ठिकाणी भेट देऊन तिकडची अधिक माहिती घेऊन पुढेही कार्य करू शकेल. तर आपण या संदर्भातली नोंद घ्यावी आणि शासनाने यावरती योग्य निर्णय घ्यावा. सन्मान्य मुख्यमंत्री. अरे कृषी मंत्री गेले वाटतं. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम क्रमांक 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अनेक सदस्यांनी भाग घेतला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार साहेब, समीर कुनावार, अशोक चव्हाणजी, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ साहेब, नाना पटोलेजी, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, अभिमन्यू पवार, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, सुरेश वरपुडकर, कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, नरेंद्र भोंडेकर, धर्माराव बाबा आत्राम, श्रीत राजेश टोपे, रणधीर सावरकर, अनिल पाटील, किशोर जोरगेवार, हिरामन खोसकर, प्राजक्त तनपुरे, हरीश पिंपळे, सुनील बुसारा, इतर अनेक सदस्यांनी यावर विस्तृतपणे चर्चा केली आहे. त्यामध्ये अनेक मागण्या, यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान, त्याच्यामध्ये वाढीव मदत मागणी असेल, NDRF असेल, त्याचबरोबर अनेक सूचना यामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळं, अवेळी पाऊस, बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीला महाराष्ट्र दरवर्षी तोंड देतोय. नवीन सरकार आलं की त्यांच्या समोरचं देखील हे पहिलं काम निसर्गाने झोडपलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना जितकी शक्य होईल तितकी मदत करणं हे असतं. आणि ते प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य म्हणूनच सगळ्यांनीच पार पाडायचं असतं. राज्यात जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 121.80% पाऊस आज झालेला आहे. आणखी पावसाचे आणखी 1-1.5 महिना बाकी आहे. अगदी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत, कधी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील पाऊस या ठिकाणी पडतोय. आपण म्हणालात ते बरोबर आहे. हे सगळं चक्रीवादळ, निसर्ग वादळ, तोक्ते वादळ, हे खूप वादळं जी आहेत नवीन नवीन नावाची, आणि जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टी याला
यामुळे सगळा परिणाम होतो. याच्यावर देखील निश्चितपणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरियसली गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्या बाबतीमध्ये देखील एक स्वतंत्र आपल्याला उपाययोजना, स्वतंत्र चर्चा आणि बऱ्याच काही याच्यातल्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर त्यांची मतं निश्चितपणे आवश्यक आहे. मागील सरकार 2019च्या शेवटी सत्तेवर आलं, त्याही वेळेस सरकार समोर या संकटातून मार्ग काढण्याचं आव्हान होतंच. त्यावेळेस देखील तोक्ते, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आणि त्यावेळेस देखील त्या सरकारमध्ये मी देखील होतो. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री देखील अजितदादा होते आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण अनेक ठिकाणी देखील पाहणी केली, स्वतः भेटी दिल्या, प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर मदत देखील आपण त्यावेळेस जाहीर केली. विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असतं, पण सरकार काही चुकत असेल तर नक्की त्यावर बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी जरूर ते केलं पाहिजे. मी देखील विरोधी पक्षनेता होतो, परंतु सकारात्मक भूमिका जेव्हा सरकार घेतं, किंबहुना शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात, वादळे येतात, शेतकरी बळीराजा संकटात सापडतो, त्यावेळेस मात्र आपण ही आणि संकट जी आहेत, अध्यक्ष महोदयांनी म्हटल्याप्रमाणे हे वारंवार महाराष्ट्रावर येत आहेत. पूर्वी जून महिन्यात 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा, बरोबर तो 4 महिन्यात संपायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि त्यामुळे सर्वच जण निसर्गाच्या जो काही कोप आहे त्याला शिकार बनलेल्या लाखो शेतकऱ्यांना मदतीचा जो प्रयत्न आहे, यामध्ये सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. टीका करावी, परंतु विधायक टीका असावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण असू नये. पूरग्रस्त भागामध्ये मी आधी गेलो का आणखी कोणी गेलं हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आपण कसे पोहोचलो, शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही रथाची दोन चाकं आहेत. शेवटी जेव्हा सरकार काम करत असतं त्यावेळेस काही त्रुटी राहून जातात, काही सर्वज्ञानी सगळे नसतात, परंतु काही काम राहून गेलं तर नक्की ते सुचवण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्की आहे. आणि म्हणून यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विधायक सूचना जर विरोधी पक्षाने केल्या तर नक्कीच त्याच्या सूचनांचा आदर केला जातो. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी समजून घेत असतो, मी जास्ती कमी बोलतो, जास्ती ऐकतो, माझा एक सवय आहे. कारण कुठल्याही विषयाची माहिती करून घेणे याच्यामध्ये काही गैर नाही आहे. सगळं आपल्याला माहीत आहे, समोरच्या माणसाला माहीत नाही असा काही विषय माझ्या डोक्यात कधीच नसतो. किंबहुना आमचे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आम्ही दोघंही फील्डवर काम करणारे आहोत आणि आपणही दादा बऱ्याचशा ठिकाणी गेलात, आपणही पाहणी केलीत आणि त्यावर आपण एकत्र देखील काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असो किंवा नसो, म्हणजे पूर्वी आपल्यासोबत आपण होतो त्यावेळेस मी काय मुख्यमंत्री नव्हतो, परंतु तरी जरी जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुठे संकट आलं, मग ते कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, चिपळूण असेल, महाड असेल, भास्करराव इकडे आहेत, काय परिस्थिती निर्माण झाली होती महाड चिपळूणमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याचबरोबर सातारा, पाटण, किंबहुना कुठंही म्हणजे अगदी राज्याच्या बाहेर जे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, किंबहुना राज्याच्या बाहेर अगदी मी आठवण सांगतो की केरळला देखील मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता. पण आमचे जे कार्यकर्ते होते, आपल्या ठाण्यातले, मुंबईतले राहणारे काही लोक होते, हिमाचल प्रदेश तेव्हा आपले राज्यपाल महोदय त्यांच्या गावी उत्तराखंडमध्ये, कारण आपले जे काही या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहेत आपल्यासोबत काम करतात, त्यांची भावना असते आपल्याकडून देखील मदत गेली पाहिजे. सरकार काम करत असतं. आता आम्ही गुवाहाटीला होतो, त्यावेळेस तिथे पूर होता, काही लोकांनी खूप टीका केली, तिथे मजा मारायला गेले, हे करायला गेले, परंतु
दादा आम्ही तिथे त्या महापुरासाठी देखील फुल ना फुलाची पाकळी 50 लाख रुपयाची महापुराला मदत केली तातडीने. आम्ही संवेदनशील आहोत. असं नाही की म्हणजे तुम्ही काही संवेदनशील नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकारण राजकारण. आता रोज इथे जे काही तुम्ही बोलता आम्ही त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल बोलू शकतो. आमच्याकडे सगळ्यांचा चिट्टा आहे, कारण मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. चिट्टा सगळ्यांचा आहे, पूर्ण एक एक काढू शकतो आम्ही. परंतु आम्हाला कामाने उत्तर द्यायचं आहे, आम्हाला उत्तर कामामधून द्यायचं आहे. परंतु एक टॉलरेट करायची सीमा असते, एक मर्यादा असते. मर्यादाच्या पलीकडे गेल्यानंतर कोणीही कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मला राजकारण करायचं नाही, परंतु जे मी ऐकतोय रोज, मी जे पाहतोय, यावरून मला हे बोलणं या ठिकाणी आवश्यक वाटतं. सगळं आहे, प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी असतात. प्रत्येक माणूस काम करत असताना कुठं ना कुठं काहीतरी त्याच्याकडून राहून गेलेलं असतं, परंतु ते शोधण्याचं काम मी करत नाही. परंतु ती वेळ माझ्यावर कोणी आणूही नये असंही माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. म्हणजे काय मी काय इशारा बिशारा तुम्हाला कोणाला देत नाही, इशारा देणारा मी माणूस नाही आहे. मी एक आजही मुख्यमंत्री माझ्या पद डोक्यात नाहीच आहे, मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. भुजबळ साहेब, रात्री मी 3:30 वाजेपर्यंत लोकांना भेटलो, सकाळी मी 7 वाजता ब्रीफिंग घेतलेलं आहे. त्यामुळे मला काही याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आम्ही दोघंही देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांचं काम पाहिलंय. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुठला मुख्यमंत्री लोकांना भेटतो? कधी भेटला होता का? आपण पाहिलं का? आपल्याला सगळा अनुभव आहे. त्यामुळे एकच आहे, यामध्ये आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्हाला एक मर्यादेपर्यंत सहन करण्याची, शेवटी माणूस आहे आम्ही पण. त्यामुळे मी एकच सांगेन की जिथे जिथे संकट येतं तिथं तिथं दादा मी धावून जातो, आपल्याला माहीत आहे. आणि त्याचं आपण लोकांनी देखील कौतुक केलेलं आहे. जेव्हा मी आरोग्यमंत्री होतो, कोल्हापूरला जेव्हा मोठं संकट आलं, तिथे जनावरं वाहून गेली, मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरले असते, परंतु मी 10 दिवस तिकडे थांबलो जाऊन. त्या ठिकाणी कुठंही या ठिकाणी कुठल्याही साथीचा आजार पसरू दिला नाही. डॉक्टरांची टीम सगळं केलं आपण शेवटी जेव्हा महाड आणि चिपळूणमध्ये पूर आला, तिथे यंत्रणा नव्हती, त्यांचा जीव छोटा होता. तिथे तर तो भास्कररावांच्या इथला सीओ होता, तो मी गेल्यावर तर तो तिथं बसला आणि रडायलाच लागला. तो मी बोला का रडतो बाबा? नाही बोला हे काय माझं मी सांभाळू शकत नाही. बोला काळजी करू नको, आम्ही आलेलो आहोत आणि खाली हाताने आलेलो नाही, पूर्ण टीम घेऊन गेलो होतो. यंत्रणा, गाड्या घोड्या सगळं, ते चोकअप काढायच्या मशीन पासून सगळी यंत्रणा नेली होती आणि रेशन कपडे सगळं नेलं होतं. आणि तातडीने नगर विकास विभाग माझ्याकडे होता. 1 मिनिटात मी फोन केल्यानंतर 1 तासामध्ये पैसे रिलीज झालेली ऑर्डर त्यांच्या हातात मी देत होतो. एवढं असं आपण काम करत होतो दादा, याच्यामध्ये काही नाही. परंतु यामध्ये नेहमी माझं ते काम आहे, आपली जबाबदारी आहे. आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे नक्की जबाबदारी माझी वाढली याची जाणीव मला आहे. आपण या ठिकाणी आपण काही मुद्दे उपस्थित केलेत. त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगेन, 30 जून रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण अतिवृष्टी पाऊस पाण्याचा आढावा घेतला. मुंबई कोकणात मोठ्या गॅपनंतर पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने देखील 5 दिवसाचा इशारा दिला होता, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. आणि 1 जुलै रोजी मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी होऊ नये अशा प्रकारचे सक्त निर्देश सर्वांना आम्ही दिले. आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना देखील आम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः फील्डवर उतरा, ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा तुम्ही फील्डवर उतरा. फील्डवर उतरल्यानंतर यंत्रणा सगळी अलर्ट होते, तातडीने मदत घेण्याचा निर्णय जागेवर आपण सांगू शकतो. आणि त्यानंतर हे सगळेच काम सुरू झालं. 4 जुलैपासून दररोज सकाळी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलत होतो, उपमुख्यमंत्री बोलत होते, आम्ही एक दुसऱ्याशी बोलत होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जे मोठ्या सगळ्या नद्यांना पूर आले होते, काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरून वाहत होतं आणि या सगळ्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सगळ्यांशी
मी स्वतः बोलत होतो. जे काही रिलीफ कॅम्पमध्ये जी पूर परिस्थितीमधून ज्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला, मी स्पेसिफिक सगळ्यांना सांगायचो त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची कपड्या लत्त्याची व्यवस्था ही सगळी करा. कुठेही NGO आणि इतर कुणावरही येतात पुढे सगळे लोक मदत करायला, चांगलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. परंतु जबाबदारी प्रशासनाची आहे, जिल्हा प्रशासनाची आहे. त्याच्यामध्ये किती खर्च होईल का हे पाहण्याची आवश्यकता नाही. आणि तशा प्रकारचं मी पुन्हा फीडबॅक घेत होतो, ते लोक व्यवस्था खात्री करून घेत होतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला माहीत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या SDRFच्या 11 टीम त्यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर बेस स्टेशनवर NDRFच्या 9, SDRFच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवल्या होत्या. आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूर बाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेथील गावांना देखील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम देखील त्या ठिकाणी तातडीने केलं. एक उदाहरण फक्त सांगतो, बाकी काय नाही. 6 जुलै रोजी मी ठाणे जिल्हा असेल, इतरही जिल्हे आहेत, त्यांची बैठक घेतली. 11 जुलै रोजी मी आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी पूरग्रस्त गडचिरोली भागाला देखील भेट दिली. पूरग्रस्तांना धीर दिला. अजितदादा विरोधी पक्षनेते पण नंतर गेले तिकडे, त्यांना बैठक घेतली, आढावा घेतला. आम्ही खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर चालणार नाही, एअरफोर्सचं हेलिकॉप्टर होतं आणि ते म्हणाले चालणार नाही. आम्ही ठीक आहे बोललो, आम्ही परत नाही आलो. आम्ही गेलो बाय रोड गेलो, तिकडे त्यांना भेटलो, त्यांना निर्देश दिले, सूचना दिल्या आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना जिथे जिथे आवश्यकता होती तिथे तिथे शासनाच्या माध्यमातून जी काय मदत पोहोचली पाहिजे त्याच्यावर बारकाईने आम्ही लक्ष ठेवलं. मुख्य सचिव स्वतः सगळ्यांशी बोलत होते तेव्हा मेडिगटाचं विरोधी पक्षनेत्यांनी उल्लेख केला. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, मध्य प्रदेशचं संजय सरोवरमधून देखील गडचिरोलीमध्ये पाणी येतं. या तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, संबंधित चीफ सेक्रेटरींशी देखील चर्चा आपली सुरू होती. आणि कुठेही यावेळेस ते म्हणजे गेट उघडणं बंद करणं, मागच्या वेळेस तो थोडा अनुभव, जयंतराव मंत्री होते, आपल्याला माहीत आहे की यावेळेस सगळं कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवलं आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नीट सगळं नियोजन पण करता आलं. आणि हे सगळं करत आपण या सगळ्या NDRF, SDRF, सगळं एअरफोर्स, नेव्ही, आर्मी ह्या सगळ्यांना अलर्ट ठेवलं होतं. आणि त्यानंतर 20 जुलै रोजी देखील आम्ही ह्या सगळ्या, आता त्या बैठकांमध्ये मी जात नाही, बैठका सगळ्या ते आपली जबाबदारीच आहे, त्यामुळे सगळीकडे प्रत्यक्ष फील्डवर जाता येत नाही. परंतु संपूर्ण या भागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या भागाचा दौरा केला. मी देखील 31 जुलैला संभाजीनगर येथे अतिवृष्टीचा आढावा घेतला. 5 ऑगस्ट रोजी 7 जे पाटणच्या इकडे शंभूराज आपले आहेत त्यांच्याकडे ती बैठक घेतली. जो ह्याचा जो पुनर्वसनाचा विषय होता, धरणग्रस्त जे लोक आहेत त्यांचा आपण तातडीने जागा मिळवण्यासाठी दादा पैसे तातडीने दिले आणि MMRDला सांगितलं तातडीने ते घरं बांधा. त्याप्रमाणे देखील त्यांचं काम आता मार्गी लागतंय. आणि त्याचबरोबर 8 ऑगस्ट मराठवाडा देखील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे देखील मी स्वतः गेलो आणि त्या ठिकाणी देखील बाधित झालेल्या शेतकऱ्यांशी बोललो, पिकांची पाहणी केली. 13 ऑगस्ट रोजी देखील पंचगंगा नदी कोल्हापूर या ठिकाणी भेट दिली. आणि हे सगळं करत असताना मुद्दा एवढाच होता की जेव्हा आपण सरकार म्हणून प्रत्यक्ष जागेवर जातो त्यावेळेस सगळी यंत्रणा अलर्ट होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे फील्डवर काम करणारे लोक आहात आणि आहे ना केले फिरतात हे पण, तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंत्रणा अलर्ट होते आणि त्यामुळे तातडीने मदतीचं काम सुरू होतं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. यामध्ये नुकसान जे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की सततचा पूर, अतिवृष्टी यामुळे 18,21,000 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. यामध्ये जिरायतीखालील 17,59,633 हेक्टर जमीन आहे. बागायतीखाली 25,476 आहे. फळपीक 36,294 हेक्टर आहे. आणि यामध्ये या पूर परिस्थितीमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना
4 लाख रुपये तातडीने आपण मदत देखील दिलेली आहे. त्याचबरोबर बाधित 21,000 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्याचं देखील आपण त्यावेळेस हे केलेलं आहे काम. मृत जनावरं आहेत त्यांना देखील आपण जवळपास 1,52,00,000 इतका निधी देतोय. घरं झोपड्या गोठ्यांचं जे नुकसान आहे त्याला देखील जवळपास 4,70,00,000 इतका निधी आपण मंजूर केला आहे. तो देखील त्याचं वाटप झालंय, बाकी राहिलं त्यांचंही होऊन जाईल. आणि जमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 5,78,00,000 इतका निधी देखील देण्यात येतोय. त्याचबरोबर काही ठिबक संच आहेत, तुषार संचाचं नुकसान आहे राज्यात. अध्यक्ष महोदय 212 ठिबक संच आणि 469 तुषार संचाचे नुकसान झालेले आहे. केंद्राच्या सूचनेनुसार एखाद्या लाभार्थी 7 वर्षानंतर सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेता येतो, कारण 7 वर्ष हे त्या संचाचं आयुष्य निर्धारित केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी देखील काही आपण मदत जी जाहीर केली. जुलै 2022 शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF खाली प्रमाणे मदत करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. ती मदत जी आहे प्रति हेक्टरी वाढीव मदत असून पूर्वी 2 हेक्टरपर्यंत आपण मदत केली होती, दादा वित्तमंत्री होते, आणि ती आपण 3 हेक्टरपर्यंत वाढवली, त्याची घोषणा देखील आपण केली. जिरायतीसाठी केंद्राने 6,800 प्रति हेक्टरी निश्चित केलेले दर आहेत. गेल्या हंगामात 10,000 रुपये आपण दिले होते. आता ते आम्ही 13,600 या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बागायतीसाठी 13,500 प्रति हेक्टरी जे निश्चित केलेले दर जे आहेत, गेल्या हंगामात 15,000 होते, ते आपण दादा 27,000 रुपये या ठिकाणी यावेळेस आपण केलेले आहे. बहुवार्षिक पिकांसाठी 18,000 निश्चित होते, ते गेल्या हंगामात 25,000 रुपये दिले, परंतु ते 2 हेक्टरपर्यंत होते. आपण अध्यक्ष महोदय 36,000पर्यंत केले. म्हणजे जी बहुवार्षिक पिकं आहेत त्याच्यामध्ये गेल्या सरकारमध्ये 25,000 गुणिले 2 हेक्टर म्हणजे 50,000 मिळत होते भुजबळ साहेब. ते आपण यावेळेस 36,000 गुणिले 3 म्हणजे 1,08,000 म्हणजे दुपटीपेक्षा जास्ती आपण यावेळेस देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. यामध्ये जवळपास सगळ्यात यामध्ये बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण झालेला आहे. एकट्या ऑगस्ट 22 मध्ये 86,477 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले, त्याचा एक प्राथमिक अंदाज आहे. त्या बाबतीमध्ये देखील आपण मी सांगितलं 3 हेक्टरपर्यंत आपण केले आणि कोणी वंचित राहणार नाही याच्या देखील सगळ्या जिल्हा प्रशासनाला सूचना आपण यामध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हे सगळं आपण NDRFचे जे निकष आहेत ते देखील बदलण्याचा देखील आपण इथे मुद्दा उपस्थित केला होता. आपल्या केंद्र सरकारच्या स्तरावर स्वतः प्रधानमंत्री महोदयांच्या स्तरावर देखील यामध्ये चर्चा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये देखील आपल्याला चांगला निर्णय या ठिकाणी मिळेल. शेवटी केंद्र सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते आहे. प्रधानमंत्री महोदयांनी देखील कृषी आणि शेतकरी यालाच फोकस केलेला आहे आणि म्हणून हे सगळं आपण करत असताना यामध्ये आपण ही जी मदत देतोय यामध्ये आणखी काही आम्ही अध्यक्ष महोदय काही प्रश्न होते. त्यामध्ये जे सततचा पाऊस 65 मिलीमीटरपेक्षा जो जास्त कमी पडला पण 33% जास्त नुकसान झालेलं हा एक मुद्दा होता. तर यामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही असा निर्णय या ठिकाणी घेतोय. अतिवृष्टीमुळे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त झालेली नुकसान भरपाई आपण निकषाप्रमाणे देतो, पण आजपर्यंत सततची मागणी जी आहे की सततच्या पावसामुळे 33% जास्त नुकसान झालं असेल तर ते देखील त्याचे पंचनामे करून त्याला देखील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये नवीन एक गोगलगाई येलो मोझेक यासारख्या त्याला आपले हे निकष आपण लावणार, त्याचे पंचनामे करणार आणि जे आपण निकष याला करतोय त्याला ते निकष लावणार. गोगल 12 महिने तुमच्याकडे पडतो का? उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे. भास्कर जाधव साहेब उत्तर होऊ दे. तपासून घेऊ, तपासून
भास्करराव उत्तर होऊ दे. तपासून घेऊया. ठीक आहे, उत्तर होऊ दे. जाधव साहेब उत्तर होऊ दे. तपासूया. गोगलगाई उत्तर होऊ दे. तपासूया आपण भास्करराव तपासूया. गोगलगाई, येलो मोझेक यासारख्या कीड तपासूया आपण व्यवस्थित. कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारं नुकसान याबाबत देखील पंचनाम्याचे निर्देश दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याचबरोबर झालेल्या पावसाचं व इतर हवामान विषयक बाबींचं जे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक 2400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. म्हणजे आपलं रेन गेज ती संख्या अपुरी असल्यामुळे या स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज येईल आणि विमा दावे देखील वेगाने त्यामध्ये निकाली काढले जातील. हा आपण एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर मगाशी आपल्याला सांगितलं मी नुकसान भरपाईचं जे आपण NDRFच्या दुप्पट दिले आणि जे मी तक्ता सांगितला आपल्याला, यामध्ये आणखी आपण एक बदल केलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जे आपण तातडीची मदत देतो आकस्मिक, जी 5000 रुपये, जी म्हणजे कपडे भांडी कुंडी याचं जे नुकसान होतं आहे, ती तातडीची मदत दादा आपण 5000 वरून 15000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला. त्याचबरोबर पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून आपल्याकडे देखील मागणी होती त्या लोकांची, पण तेव्हा आपण थोडं तिजोरीचा विषय होता. तुम्ही आता या ठिकाणी मागणी जास्ती केल्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात. तसेच कृषी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना अर्ज देखील स्वीकारले जातील, म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये, आणि ते अर्ज ग्राह्य धरले जातील. अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देखील देण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना जो 50,000चा आपण पूर्वीच्या सरकारमध्ये निर्णय घेतला होता, तो देखील तातडीने त्याचं वाटप 15 सप्टेंबर पासून सुरू होऊन जाईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारा मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी जे बऱ्याचशा सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले होते, वेळेवर मिळत नाही, तर त्यांना होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे जयंतराव पंचनाम्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे, अशा प्रकारची प्रणाली नव्याने आपण विकसित करतोय. आणि यामध्ये रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाईट इमेज असेल, तसेच इतरही जे आपले रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. आणि त्याचबरोबर यामध्ये आणखी मी सांगू शकतो, ड्रोन टेक्नॉलॉजीचा देखील आपण वापर त्यामध्ये करतोय. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, मग ती नॅनो युरिया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल, कल्टिवेशन, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यासाठी शासन पूर्णपणे शेतकऱ्याला पाठिंबा देईल. राज्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्ती प्रवण क्षेत्र जे आहेत, तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये राहावं लागतं. अशा नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत कुठलंही ठोस असं धोरण नाही आहे. हा, ते बिल्डिंग तपास, तिथे जर बिल्डिंग लोकांनी ॲक्सेप्ट केली तर त्याचं करू आपण, बिलकुल. तर धोरण नव्हतं. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे होणारी संभाव्य जीवितहानी जी आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला टाळता येईल. आणि जिथे आपल्याला तातडीने आपण एकूण फार लांब नेतो तसं नाही, जागेची उपलब्धता आणि तिथल्या लोकांची मागणी हे असं आपण करून, जसं तळीयेमध्ये काम चालू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या हिताचं जे आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, ते आपण करणार. शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे आपण ते करू. डिजिटल शेतीमध्ये जे काय सीड ट्रेसेबिलिटी, ब्लॉकचेन मॉडेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटी व किसान उत्पादक
समूहांचं FPO संगणकीकरण इत्यादी कार्य देखील कामं देखील आपण हाती घेतोय. यामुळे उच्च दर्जाचं बियाणं आणि खतं जी आहेत शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचं उत्पन्न देखील वाढेल. त्याचबरोबर पीक विविधीकरण म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन अंतर्गत ऑइल सीड पल्सेस म्हणजे तेलबिया डाळवर्गीय पिके व हॉर्टिकल्चर यावर विशेष भर देण्यात येऊन व्हॅल्यू चेन डेव्हलप आपल्याला करायची आहे. ती देखील आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संपूर्ण अध्यक्ष महोदय इकोसिस्टीम तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये देखील सुगंधित व औषधी यामध्ये जे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जे आहे यामध्ये मी खास करून सांगेन, मी नीती आयोगाच्या बैठकीला गेलो होतो आणि देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील याला फोकस केलेला आहे. आणि जे आपण तेल आयात करतो 1,00,000 कोटी एवढ्या किमतीचं, तर त्यामध्ये देखील आपल्याला ते इम्पोर्ट होतं आहे. यापेक्षा आपण स्वतः आपलं उत्पादन करण्यावर भर द्या आणि केंद्र सरकार देखील यामध्ये मोठी मदत करेल अशा प्रकारच्या प्रधानमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो. तर कृषी क्षेत्रामध्ये सुगंधित व औषधी वनस्पतीची लागवड जी आहे व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व सेंट्रल बरोबर जे काही बायोलॉजिकल जॉईंट व्हेंचर म्हणजे सहजीवन साध्याचं जे काही काम आहे ते त्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखी आमूलाग्र बदल घडवून त्यामध्ये आपण जास्तीचा त्याचा एफर्ट्स घेऊ असा देखील या ठिकाणी आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केंद्रशासित योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी त्याचबरोबर सुनियोजित पद्धतीने काम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट सक्षम करून जलद गतीने त्याला देखील दिशा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना ज्या आहेत या प्रभावीपणे राबविण्यात येतील, जेणेकरून आपली शेती देखील एक सेंद्रिय शेतीला बढावा मिळेल, शेती विषमुक्त होईल आणि शेतकऱ्यांना आणि आपल्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्या शेत शिवार ते बाजारपेठपर्यंत असणारी संपूर्ण जी दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने देखील पावलं उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केलं जाईल. तसेच कृषी निर्यातीस देखील म्हणजे एक्सपोर्टला आपण करतोय, आपलं राज्य खूप पुढे आहे, पण त्याच्यामध्ये आणखी आपले एफर्ट्स घेऊन या ठिकाणी त्याला ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत हे त्या विकसित करण्यावर देखील राज्य सरकार भर देईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठं जी आहेत ही कृषी विद्यापीठं देखील त्यांचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, आता पारंपरिक शेती आपण करतो परंतु त्याच्यात गट शेती आहे, नवीन शेतीचं आहे, व्हर्टिकल शेती आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे, नवीन शेतीचे जे प्रकार आहेत त्याची देखील माहिती आणि फायदा शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून झाला पाहिजे. यासाठी एक विद्यापीठांचं देखील बळकटीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून होणारं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी देखील एक योजना तयार करण्याचा निर्णय आपण घेतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत, आपण अजितदादांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी, इतरही लोकांनी याची गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. आणि आपण सगळेच जण शेतकरी कुटुंबातले आहोत, मी शेतकरी कुटुंबातला आहे. आणि यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण जेवढ्या कमी करता येतील तेवढं आपल्याला सरकारची जबाबदारी म्हणून ते करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देखील या ठिकाणी मी काही निर्णय जाहीर करत नाही, परंतु या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचं सर्वकष धोरण
लवकरच जाहीर केलं जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण कमी करू शकलो तर नक्कीच आपल्याला खूप त्याचं समाधान मिळेल. सरकारचं जिम्मेदारी कर्तव्य आहे, आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील यासाठी आपण प्रयत्न करूया. मी आहे उपमुख्यमंत्री महोदय, त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, सक्षमपणे त्यांनी काम केलं आहे, राज्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांनी जलयुक्त शिवार योजना त्यांच्या संकल्पनेतली आहे आणि त्या जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरू केलेली आहे. त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे समुद्राकडे वाया जाणारं पाणी डायव्हर्ट करून वळवून दुष्काळी भागाकडे नेण्याचा एक आमूलाग्र मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल आणि बाकी हे शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आपले जेवढे प्रयत्न, मी मगाशी म्हणालो की एक विशेष कृती आराखडा आपण तयार करू आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की या तमाम शेतकरी बांधवांनी, एक माझी विनंती त्यांना मी या ठिकाणी करतोय, खरं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा महाराष्ट्र खरं म्हणजे हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची, देशाची भूक भागवण्याचं काम करतात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु अचानक नैसर्गिक आपत्ती येते, कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर ते लगेच हवालदिल होता. तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा, आत्महत्येचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र सगळ्यांचंच, कुणाला हे भूषणावं नाही आहे. शेतकरी एक जरी आपण आत्महत्या वाचवू शकलो तर त्या कुटुंबाला आपण देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणून हे चित्र जे आपण पाहतो तर सगळ्या माझ्या सकट सगळ्यांचंच, आपण सगळे कष्टकरी शेतकरी कुटुंबामधून आपण जन्माला आलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं मन विषण्ण होतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याच कुटुंबातला एखादा घरातला कोणी आपण गमावलाय काय. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मी भेट देत होतो, त्यावेळेस मी भेट देताना माझा स्वभाव आहे की आपण त्यांना मदतही करत होतो, ती छोटी मोठी काही असेल. परंतु जेव्हा त्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे जे धान्याचे डबे पाहत होतो त्याच्यामध्ये भुजबळ साहेब काही नसायचं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जीवन हलाखीचं आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या, त्या कर्जबाजारी असेल, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतील. परंतु जी परिस्थिती आहे तर आपल्याला ही बदलायची आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनी, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे की रडायचं नाही तर लढायचं. ही शिकवण त्यांनी दिली आहे, आम्ही ती पुढे नेतोय आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सगळ्यांना, तुमच्या तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका, आत्महत्या करू नका. मी देखील तुमच्यासारखाच एक रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, आम्हाला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधूया आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. एवढंच मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक भावनिक एक त्यांना आव्हान वजा विनंती करतो. सगळ्यांनीच आपापल्या सूचना या ठिकाणी केलेल्या, सगळ्यांचा उहापोह करता आला नसेल
परंतु प्रत्येकाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्या, आपण सर्व एकत्र येऊया. कशाला करायचे राजकारण, आपला उद्देश समाजकारण. एकमेकांना सहाय्य करूया, महाराष्ट्राला पुढे नेऊया. थांबवा आता शब्दांचे वार. हे नको ना. आमचे मित्र अजित पवार. धन्यवाद. राईट ऑफ रिप्लाय घ्या. अध्यक्ष विरोधी महोदय, पक्षनेते सन- नाही राईट ऑफ रिप्लाय घ्या दादा. राईट ऑफ अध्यक्ष रिप्लाय घ्या. महोदय, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं होतं. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे, काही कोकण एरिया आहे, काही पश्चिम महाराष्ट्राचा एरिया आहे. इथं सतत पाऊस गेले काही दिवस पडतोय आणि त्याच्यातनं शेतकरी मेटाकुटीला आलाय. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी, सत्ताधारी पक्षांनी, विरोधी पक्षांनी, सगळ्यांनी, दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये याच्याबद्दल चर्चा सुरू केली आणि चर्चेला सरकारने वेळ पण दिला. काल देखील याच्याबद्दलची चर्चा झाली आणि आता मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलचा उत्तर त्या ठिकाणी दिलं. परंतु अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी म्हणाले, राजकारणामध्ये काम करताना मुख्यमंत्री साहेब जबाबदारी सांभाळताना श्रद्धा आणि सबुरी हा महत्वाचा गुण असतो. तुम्ही म्हणालात आत्ताच काही वेळापूर्वी की विरोधी पक्षाचे आरोप सहन होण्यापलीकडचे आहेत. शेवटी सहन करायला देखील मर्यादा असतात. विरोधी पक्षाची चिठ्ठी चपाटी खोलू असा इशारा देत नाही सांगत, तो इशारा पण तुम्ही दिला. नाही, आता एकीकडे म्हणायचं चिठ्ठ्या चपाट्या काढायला लावू नका आम्हाला, म्हणजे काय तो इशारा नाहीये. अध्यक्ष महोदय, आज हे सातारचे सुपुत्र आहेत. एका गोष्टीचं मला वाईट वाटतं, ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राला या विधिमंडळातनं उत्तर देत होते, त्यावेळेस इथनं काही फूट अंतरावर एक आमचा सातारचा शेतकरी, त्याचं नाव आहे सुभाष देशमुख, त्यांनी स्वतःला पेटून घेतलं. तिथं तो अर्धवट त्या ठिकाणी जळालाय. त्याला पोलीस दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करतात. सन्मान्य विरोधी पक्षनेते, या संदर्भातली माहिती आमच्याकडे आली आहे. या मी संदर्भात बोलतो ना साहेब, आपण नंतर आपल्याला तर 15% पक्षाचं काम करायला लागलंय. मी फक्त रेकॉर्ड करेक्ट करतोय. आमच्याकडे जी माहिती आली आहे ती उस्मानाबादचा हा युवक आहे आणि 15% बर्न्स आहेत. अध्यक्ष महोदय, विधान भवनाच्या समोर एखादी घटना घडली तर तुमचा तो अधिकार आहे. त्यामुळे आयनॉक्स, माझे जो माहिती आहे दादा, आयनॉक्स समोर ही घटना घडलेली आहे आणि हे जे सुभाष भानुदास देशमुख आहे, अंदाजे वय 35 ते 40 वर्ष आहे. हो, यांचा हात थोडा भाजलेला आहे. प्रकृती त्यांची स्थिर आहे. जीटी हॉस्पिटलला त्यांना नेण्यात आलेला आहे. गावातला शेतीचा वाद आहे. गावातल्या शेतीच्या वादातनं यापूर्वी त्यांच्या वडिलांनीही मागच्या काळात असा अटेम्प्ट केला होता आणि आज त्यांनी हा अटेम्प्ट केलेला आहे. ही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. याच्या संदर्भात अधिकची माहिती सभागृहाला देण्यात येईल. विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय, माझं काम आहे जरूर, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आपण आहात, आपलंही काम आहे वस्तुस्थिती काय ते सांगायचं. परंतु हे सगळं आपली चर्चा चालू असतानाच ही घटना घडली. 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते बोलत असताना, ते एखादा मुद्दा मांडत असताना सभागृहाला तुम्हाला माहिती द्यायची असेल तर त्यांचं भाषण झाल्यानंतर माहिती द्या. पण तुम्ही सत्तारूढ पक्षाचं काम करताय असं आम्हाला वाटायला लागलं. विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय,
सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांना मी सांगू इच्छितो, या सभागृहात कोणी कधी बोलायचं याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्षांना हे कोणीही सांगू शकत नाही. अध्यक्षांनी कधी बोलावं हे अध्यक्षांना सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. अध्यक्षांनी कधी इंटरव्हेन्शन करायचं हा अध्यक्षांचा अधिकार आहे. आपलाच आहे, पण तो अधिकार वापरताना विरोधी पक्ष नेते बोलत असताना सत्तारूढ पक्षाची बाजू मांडल्यासारखं आपण बोलू नका, एवढंच आमचं मत आहे. सन्मान्य जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी माननीय अध्यक्षांवर हेत्वारोप केला आहे. असा हेत्वारोप करता येणार नाही, तो कामकाजातून काढून टाकला पाहिजे. सन्मान्य जयंत पाटील साहेब, आपण आता जो पॉइंट ऑफ ऑर्डर सभागृहासमोर मांडलात त्यात आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. विधान भवनाच्या आवारात एखादी जर घटना घडते आणि त्या संदर्भातली माहिती जर अध्यक्षांकडे येते आणि सन्मान्य विरोधी पक्ष नेते जर त्या संदर्भातला उल्लेख करत असतील आणि त्या संदर्भातली माझ्याकडे जी माहिती आहे त्याचा रेकॉर्ड पूर्ण जर करायचा असेल आणि ती जर मी मांडली तर मला वाटत नाही मी कुठच्याही पक्षाची बाजू घेऊन मांडलंय असं परिस्थिती आहे. कृपया माझा मान राखणं न राखणं ही वेगळी गोष्ट आहे, पण या पदाचा ह्या स्थानाचा मान सर्व सदस्यांनी राखावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, इथं मुख्यमंत्री बोलत असताना सांगितलं की राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापर्यंत त्यांनी विचार करू नये आणि कुणी राज्याचा प्रमुख असलं तरी देखील त्या प्रत्येकाची तीच अपेक्षा असणार. सगळ्या राज्याची पण तीच अपेक्षा आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण अधिवेशन चालू असताना सुभाष देशमुखांच्या सारखा एक महाराष्ट्राचा सुपुत्र स्वतःला पेटून घेतोय, स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ त्याला कुठेतरी विश्वास कमी वाटतोय, त्याला खात्री कमी वाटते. त्याच्यामुळे तो इथपर्यंतच्या टोकाची भूमिका घेण्यापर्यंत तो त्याची मजल त्या ठिकाणी मारतोय, हे देखील सभागृहांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे जर उत्तर देत असताना मुख्यमंत्री महोदय, आमची अपेक्षा होती की तुम्ही ओला दुष्काळ पहिला जाहीर केला पाहिजे. तो ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला नाही. दुसरी गोष्ट, त्यामध्ये ज्या भागामध्ये जवळपास आपण सांगितलं 18 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे पूरग्रस्त भागात मध्ये वेढलं गेलेलं शेतकऱ्यांचं आणि सगळी पिकं त्याची उद्ध्वस्त झालेली आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना त्यामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क, कारण त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही, त्याच्या मुलांचं मुलींचं शैक्षणिक शुल्क आपण ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस आपण शैक्षणिक शुल्क माफ करतो, तसं आता ओला दुष्काळाचा एक प्रकारचा त्याच्यामध्ये शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे होतं. आम्ही सांगितलेलं होतं की शेतमजूर त्याला काही काम मिळालं नाही, 1 महिना त्याला एक रकमी काही मदत करा, तेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं नाही. आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करणारे सभागृहामध्ये अनेक आमचे आमदार आहेत, आपले आमदार आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही म्हणालो होतो की त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये खावटीचं अनुदान द्या. गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे साहेब, आपल्याला आठवत असेल, आपण तशा पद्धतीचा अनुदान दिलं. त्याच्या आधी ते कर्ज रूपाने असायचं, परंतु आता आपण अनुदान रूपामध्ये देतो आणि जून जुलै महिन्यामध्ये त्या आपल्या आदिवासी बांधवांना त्याची नितांत गरज असते. कारण अनेक लक्षवेधी आणि प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपल्या लक्षात आलं की या लोकांना पावसाळ्यामध्ये कामाच्या करता दुसरीकडे जाता येत नाही, त्याच्यावर ते घरीच थांबतात आणि घरी मात्र त्यांना खावटीचं अनुदान देणं गरजेचं होतं. त्याही बद्दल आपण निर्णय दिला नाही. NDRF SDRFच्या निकषामध्ये बदल करण्याच्या करता पाठपुरावा करू अशा पद्धतीने तुम्ही मोगम सांगितलं. पण खरोखरीच आम्ही मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला गेलो होतो, त्यावेळेस स्वतः पंतप्रधान आम्हाला म्हणाले होते, अशोकराव चव्हाण साहेब होते, मी होतो, त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, परंतु त्याही संदर्भामध्ये अजून निर्णय झाला नाही, कारण त्याला बराच काळ गेलेला आहे आणि आपले असणारे
केंद्राशी संबंध आपले आणि मुख्यमंत्र्यांचे, त्याचा फायदा हा राज्यातल्या शेतकरी वर्गाला करून मिळायला पाहिजे होता. अध्यक्ष महोदय, जी काही एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या दुप्पट मदत एसडीआरएफच्या आम्ही करतो असं सांगितलं, परंतु अध्यक्ष महोदय ती मदत अतिशय तुटपुंजी आहे. आम्ही हेक्टरी 75,000 रुपये अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा आणि फळबागांना हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत करा, त्याचाही कुठल्याही प्रकारचा उल्लेख मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केलेला नाहीये. ही देखील वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री महोदय, एक गोष्ट आम्हालाही मान्य आहे की राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करावं आणि विकासाच्या बाबतीमध्ये आपण एकमेकाला सहकार्य करून राज्यातल्या अडचणीमध्ये असणाऱ्या आपल्या शेतकऱ्याला किंवा प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्तीला, बांधवांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा, याही बद्दल आमचं दुमत नाही. पण जी जनावरं वाहून गेली त्याच्या संदर्भामध्ये अजिबात अधिकारी काही ऐकायला तयार नाहीयेत. अजूनही काही ठिकाणी पंचनामे राहिलेले आहेत. आता तुम्ही बोलत असताना आम्हाला सांगितलं की 65 मिलीमीटर एका वेळेस पाऊस न पडता लागोपाठ 4-5 दिवसामध्ये सतत पाऊस पडून जे शेतकऱ्यांचं 8-10 दिवसामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या करता तुम्ही आदेश काढणार असं सांगितलं. मुख्यमंत्री महोदय, आमचं मत एवढंच आहे, मला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की हे सगळं होत असताना विलंब होतोय, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून मी एका शेतकऱ्यांनी तोंडामध्ये त्या ठिकाणी वायर पकडून स्वतःची आत्महत्या केली, इथपर्यंतचे मजल त्या ठिकाणी मारल्या जात आहेत. म्हणून तातडीनं ह्या सगळ्या गोष्टी होणं नितांत गरजेचं आहे. आपण आजच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक गोष्ट सांगायला पाहिजे होती की आज तारीख आहे 23, इतक्या तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या बाधित प्रकल्पग्रस्त बांधवांना सगळ्यांना मदत केली जाईल. त्याकरता सरकारी यंत्रणा वॉर फुटिंगवर आम्ही त्या ठिकाणी कामाला लावू. त्याचबरोबर मी असंही म्हटलेलं होतं की अजून काही पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही म्हणाला की सप्टेंबर एंड पर्यंत आणि काही वेळेस ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस पडतो. हस्त नक्षत्रातला धरणं पूर्ण काठोकाठ भरलेली आहेत. मी अशी विनंती केलेली होती की धरणावर रात्रीच्या वेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कार्यकारी अभियंत्याच्या दर्जाचा माणूस तिथं ठेवला पाहिजे. जर दरवाजे कमी जास्त झाले, अनेक दोन्ही बाजूच्या सन्माननीय सभासदांनी मुद्दा उपस्थित केला की रात्रीचेच दरवाजे उघडले आणि नंतर हाहाकार माजला, अशा पद्धतीचा सुतोवाच झाला आणि त्याच्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये देखील वरनं येणारं पाणी, कॅचमेंट आणि फ्री कॅचमेंट मधलं पाणी, त्याच्यातून आणखीन लोकांचं नुकसान व्हायला नको, नदीकाठची गावं उद्ध्वस्त व्हायला नको, शेतकऱ्यांची शेती त्या ठिकाणी उद्ध्वस्त व्हायला नको, त्याही बद्दल आपल्याकडनं काही सुतोवाच व्हायला पाहिजे होता. इरई नदीच्या बद्दल किंवा WCL च्या कोळशाच्या मधनं जे उत्खनन झालंय आणि त्याच्यातनं कुठं कुठं नदीमध्ये घाण आलेली आहे, राडारोडा आलेला आहे, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्याही संदर्भामध्ये काहीतरी कठोर भूमिका राज्य सरकारने ह्या चर्चेत 293च्या चर्चेच्या निमित्तानं घ्यायला पाहिजे होती, परंतु ती पण अध्यक्ष महोदय घेताना दिसली गेलेली नाहीये. आणि गोगलगाईच्या संदर्भामध्ये देखील जो काही अटॅक गोगलगाईंनी केलेला आहे त्याबद्दल पण अजून आदेश खाली गेलेले नाहीयेत. त्याही संदर्भामध्ये आपण निर्णय हा दिला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये माझी एवढीच विनंती आहे की ज्या अपेक्षेने आम्ही सगळेजण ह्या चर्चेकडे बघत होतो आणि मुख्यमंत्री महोदय आज तुम्ही त्याबद्दलचं उत्तर देत होता, परंतु आम्हाला ते उत्तर ऐकल्यानंतर कदाचित कुणाला पटेल किंवा न पटेल, परंतु हे सगळं उत्तर ऐकल्यानंतर आम्हाला आमचं तरी काही समाधान झालं नाही. निश्चित राज्यातल्या शेतकऱ्यांचं पण समाधान झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळं आम्ही या संदर्भामध्ये वॉकआउट करतो आणि याच्याबद्दल आम्ही तीव्र शब्दामध्ये सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मदत कधी मिळेल हे या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. मी केवळ त्यांना आठवण करून देतो, त्यांचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष महोदय 4 वेळा 7 ते 10 महिने
मदत मिळण्याकरता उशीर झाला 7 ते 10 महिने. पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 सप्टेंबर पासून मदत करू हे या ठिकाणी ऑलरेडी घोषित केलेलं आहे. एनडीआरएफच्या संदर्भात केंद्र सरकारने समिती तयार केली आहे. आणि अध्यक्ष महोदय, गोगलगाईच्या संदर्भातही माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या संदर्भात एनडीआरएफच्या नियमात बसत नाही तरी स्पेशल GR काढून ही मदत करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. खावटी अनुदानाच्या संदर्भातही आमचं सरकार ते अनुदान देणार आहे. आणि मागच्या वेळेस खावटी अनुदानात अर्धी खरेदी करून जे काही त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा माल आदिवासी लोकांना दिला तसं न करता थेट खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हा सगळा पैसा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. म्हणून मला असं वाटतं जे ते करू शकले नाहीत त्यापेक्षा जास्त आम्ही केलेलं आहे. तरी शेवटी विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांनी या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. मात्र एवढंच सांगतो, हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. सन 2022-23 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभाग या विभागांच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांच्या तपशील सदस्यांना टपालखानाद्वारे वितरित करण्यात आला आहे. कपात सूचना देण्याची मुदत आज मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली असल्याने मान्य कपात सूचनेची यादी सदस्यांना स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल. या चर्चेसाठी चर्चापर्यंत वेळ उपलब्ध आहे. यापैकी सत्तारूढ पक्षास संबंधित मंत्र्यांच्या उत्तरासह निम्मा वेळ आणि विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. आता चर्चेला सुरुवात होईल. सन्मान्य सदस्य संजय केळकर जी. अध्यक्ष महोदय, केळकर साहेब थांबा जरा. अध्यक्ष महोदय, राईट ऑफ रिप्लाय दिला आणि पहिल्यांदाच असं घडलंय, आम्ही सभागृहात बघतोय की मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यावर राईट ऑफ रिप्लाय झाल्यानंतर त्या राईट ऑफ रिप्लाय खोडून काढायला उपमुख्यमंत्र्यांनी उभं राहून तो राईट ऑफ रिप्लाय खोडून काढला. मी समजू शकतो की मुख्यमंत्र्यांनी उठून राईट ऑफ रिप्लाय खोडून काढणं समजू शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा राईट ऑफ रिप्लाय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उठून तो खोडून काढण्याची आवश्यकता नव्हती. ते मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो अधिकार देखील उपमुख्यमंत्री छिनावून घेत आहेत, हे दुःख आहे. ठीक आहे. अजित दादा, कोण सुरू करतंय? एक मिनिट. सन्मान्य मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मला वाटलं दादा दिलदार आहेत, दिलदारीचा काहीतरी इथे उल्लेख होईल. कारण आम्ही जे मदत केलेली आहे ती सगळे निकष डावलून केंद्राची मदत मिळेल की नाही, आपला किती खर्च होईल हे सगळं सोडून आउट ऑफ वे जाऊन शेतकऱ्यांना जी मदत केली त्याला दाद द्यायला पाहिजे होती दादा. कारण मला तुमचा म्हणजे आज ठीक आहे मगाशी म्हणून मी म्हणालो की विरोधी पक्ष हा केवळ विरोधासाठी विरोध करता कामा नये. जर शासनाने चांगले निर्णय घेतले तर त्याला जर दाद दिली, प्रतिसाद दिला तर आणखी चांगले निर्णय घेऊ ना तुम्हाला अपेक्षित असलेले. मुश्रीफ साहेब, चला मुश्रीफ साहेब. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास, शालेय शिक्षण इत्यादी पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्रीच नाही तिथं. ग्रामविकास मंत्री आल्याशिवाय चर्चा कशी करणार? अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, आपण नेहमी नियमावर बोट ठेवून चालता. इथं स्वतः विधिमंडळाचे नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही देखील सभागृहामध्ये असताना ज्या विभागाची चर्चा, आम्ही विभाग तर ठरवून दिलेले होते, त्या विभागाची चर्चा आहे आणि त्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्रीच आज हजर नाहीयेत. दादा मुख्यमंत्री महोदय आहेत सभागृहात. नाही म्हणजे काय मुख्यमंत्री नाही म्हणून बाकीच्यांनी उत्तर कोण देणार आहे? उत्तर शासनाकडनं उत्तर येईल, पण मुख्यमंत्री महोदय आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही पण उपमुख्यमंत्री म्हणून तिथं बसून कामं केलेली आहेत. आपण त्यावेळेस इकडे होता, त्यावेळेस त्या संबंधित मंत्र्याला पण बोलवण्यात यावं. हजर राहायला लावायचं. संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात तुम्हाला आठवत असेल मंत्री आपण सुरू करा. संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात येत आहे. मुख्यमंत्री आहेत हो का? आदिवासी मंत्री आहेत, डॉक्टर गावित साहेब आहेत, परंतु शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन साहेबांच्याकडं. अहो हे काय वर सांगायचं खाली आहेत, खाली सांगायचं वर आहेत, हे आम्ही असलेच धंदे केलेत आणि आम्हालाच सांगताय. अहो असं नाही साहेब, शंभूराजे त्यावेळेस मी खाली थांबायचो, तुम्ही वर थांबायचा. आपण व्यवस्थित तुम्ही राखलात पास. तुमचा आव्हान आहे अध्यक्ष महोदय. चला काही करू दे, तहकूब करा, यांच्यावर जरा बसणार नाही तुमची, नाहीतर चर्चा चालू करा. येत आहेत मंत्री, तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय आहेत सभागृहात. अध्यक्ष महोदय, तुमचा अवमान आहे हा. हे सर्व मंत्री हजर असल्याशिवाय तुम्ही तहकूब करा. हो ऐका, हो जयंतराव, असं काय करता? मी अख्खा मुख्यमंत्री इथे बसलोय तुमच्या सेवेसाठी, असं काय करताय? तुम्हाला मुख्यमंत्री बसायचे पण नाही. हो एरवी तर आपण जयंत पाटील साहेब एरवी सभागृहाचा हा आग्रह असतो की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आज सन्मान्य मुख्यमंत्री इकडे सगळं ऐकून घेण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत. आपण चर्चा सुरू करा, संबंधित मंत्री येतील. चर्चा सुरू करा. या ठिकाणी या सदनामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. पुरवणी मागण्यावरती चर्चा व्हायला हरकत नाही, पण अध्यक्ष महाराज अतिशय सक्षम आहेत. तुमच्या सक्षमतेबाबतीत कुणाच्याही मनात शंका नाही. शंका असलीच तर आजूबाजूला असेल, पण आमच्या इकडे तर नाही. अध्यक्ष महाराज, माझी एकच विनंती, कुठल्या गोष्टीचा भार मान्य मुख्यमंत्र्यांवर देणार? म्हणजे शिक्षण मंत्र्याचंही या ठिकाणी लिखाणकाम पुरवणी मागण्यावर शिक्षण मंत्र्यांनी उपस्थित असायला पाहिजे, ते नाहीत. कारण काय? ठीक आहे, तरी चालू द्या, कारण मुख्यमंत्री सभागृहात आहेत. आता त्यांच्यावर तुम्ही अजून भार घालू नका, चर्चा सुरू करूया. म्हणून तर म्हणतोय की अध्यक्ष महाराज 10 मिनिट सभागृह तहकूब करा, त्या मंत्र्यांना सुद्धा जाणीव होऊ द्या. पण मुख्यमंत्री सभागृहात आहेत, असं काय करता तुम्ही? या सदनाची, या चेअरची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांचेच मंत्री जर अशा पद्धतीने अपमान करत असतील अध्यक्ष महाराज, तर हेही बरोबर नाही, हेही प्रोसिजर प्रमाणे नाही. सन्मान्य मुश्रीफ साहेब, मला वाटतं आता इकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत. संबंधित मंत्री जर वरच्या सभागृहात असतील, बघा आपलं आम्ही चौकशी केली, वरच्या सभागृहात ते नाहीये. मला माहिती घेऊ दे. महोदय, आपण सभागृहात तहकूब करा. मुख्यमंत्री आमचं ऐकायला बसल्यात, हा आनंदच आहे आम्हाला, पण उत्तर जे देणार आहेत त्यांनी ऐकायला मला पाहिजे. माहिती घेऊ दे. सन्मान्य ऐका, ओ जयंतराव, सन्मान्य अरे तुम्हाला बसा बसा बसा. अध्यक्ष महोदय, 7 मंत्री आहे तिथे आणि एक मुख्यमंत्री. आता काय 7 मंत्री आहे, 7. नाही, थांबा जरा, थांबा. एक होऊ दे मग दुसरं देतो. थांबा जरा, त्यांचं होऊ दे, त्यांचं तर होऊ दे. महोदय, माझा मुद्दा एवढाच आहे की जे मंत्री महोदय उत्तर देणार आहेत त्यांनी सदस्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय सर्वांची उत्तर देणार असतील तर तशी कमिटमेंट द्या त्याप्रमाणे. पण अध्यक्ष महोदय, खातं वाटप कशासाठी केलंय? खातं वाटप ज्यांना दिलेलं आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे, त्यांना उत्तर द्यायचा अधिकार आहे. सगळ्यांनी बसून घ्या, सगळे अधिकार बसून घ्या, मंत्री बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. 40 दिवस होते अध्यक्ष महोदय, बसून घ्या. 40 दिवस बसून घ्या, बसून घ्या. आता वाटप झालेलं आहे. ठीक आहे, त्या ठीक आहे. सगळ्या मंत्री महोदयांना अहो, पण बोलावं बोलायला आणि बसणार अध्यक्ष की नाही? मंत्री महोदयांना जागेवर बसायला सांगा.
या मंत्री महोदयांना आधी जागेवर बसायला सांगा. सन्मान्य शंभूराज देसाई साहेब, आपण खाली बसा. आपण खाली बसा. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. अहो मला बोलू दे. खाली बसा. खाली बसा. मला बोलू दे, त्यानंतर तुम्ही मांडा. सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की थांबा जरा. संबंधित खात्याच्या मंत्र्यांची उपस्थिती सभागृहात नाहीये असा त्यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडलेला आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर मांडलेला आहे. आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. आपलं बाय कॅमरल लेजिस्लेचर आहे. वरचं सभागृह पण चालू आहे, खालचं सभागृहही चालू आहे. माझ्या माहितीनुसार वरच्या सभागृहात काही मंत्री आहेत, त्यामुळे ते खाली उपस्थित नाही आहेत. मला वाटतं अशा परिस्थितीत सभागृहाने या गोष्टीची नोंद घेऊन सहकार्य करून कामकाज पुढे चालवावं. इथे सन्मान्य मुख्यमंत्री जे शासनाचे प्रमुख आहेत ते स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर 7 मंत्री जर सभागृहात उपस्थित असतील तर मला वाटतं आता आपण वेळ न घालवता, कारण 5:30 वाजता गिलोटीन आहे, आपल्याला सगळ्यांना चर्चा करायची आहे. इकडे सदस्य सातत्याने मागणी असते, 2-2 मिनिटासाठी इकडे भांडणं होत असतात, इकडे मागणी होत असते. तर माझी विनंती आहे की सभागृहात सन्मान्य सदस्यांना न्याय मिळण्यासाठी सभागृहाचा वेळ अजून वाया न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया. सन्मान्य मुश्रीफ साहेब बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी एकाच वाक्यात माझा मुद्दा संपवतो. या सदनामध्ये मंत्री महोदयांनी एक असत्य कथन केलेलं आहे, ते आपल्या लक्षात मी आणून देतो. इथं बोलत असताना शंभूराज देसाई यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीने मी त्यांना बोलायची परवानगी दिली नाही, त्यामुळे ते रेकॉर्डवर आलं नाही. तुम्ही बाकी काय बोलायचं बोला. आणि मुश्रीफ साहेब आपण लवकर चालू करा. साहेब मी काय बोलतोय ते ऐका फक्त. मी काय बोलतोय ते ऐका फक्त. ते काय रेकॉर्डवर आलं नाहीये, कशाला त्याच्यावर चर्चा करावी. नाही, वरच्या सभागृहामध्ये डिमांड असतात का हे मला समजून घ्यायचे आहेत. कशा बोलण्यापैकी वरच्या सभागृहामध्ये डिमांड मंजूर होत आहेत म्हणून वरच्या सभागृहाला कधी डिमांड जातच नाही. सन्मान्य भास्कर जाधव साहेब, अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कर जाधव साहेब, वरच्या सभागृहात डिमांड्सवर चर्चा होते परंतु मतदान होत नाही. त्यामुळे आपण मांडलेला मुद्दा यावरती रुलिंग दिलेला आहे. सन्मान्य मुश्रीफ साहेब, आपण अजून वेळ न घालवता कृपया चर्चेला सुरुवात करावी. नाही अध्यक्ष महोदय, यामध्ये एकच माझं म्हणणं आहे की आपण दोन्ही ठिकाणी सभागृह सुरू आहे आणि जे जयंतराव तुम्हाला माहित आहे तिकडे वरती होते, मी स्वतः इथं बसलोय आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आपली सगळ्यांची सरकार म्हणून असते, तुम्हाला माहित आहे ना. त्यामुळे आपण वेळ कशाला वाया घालवा. तुम्हीच म्हणता वेळ नाही तर वेळ घ्या ना, पटापट सुरू करा. मुश्रीफ साहेब बोला. मुश्रीफ साहेब बोला आणि मुश्रीफ साहेब बोला आपण, आणि संबंधित मंत्री जसे वरच्या सभागृहात फ्री होतात त्वरित त्यांना खालती बोलवण्यात यावे. बोला. छातीवर दगड ठेवून बोलताय. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागाच्या बाब क्रमांक 139 या ज्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. वास्तविक जी ग्रामविकास विभागामध्ये ज्या योजनांच्या निधीसाठी पुरवणी मागण्यामध्ये समावेश केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा या सरकारने, मुख्यमंत्री महोदय आज इथे उपस्थित आहेत, जी स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीबद्दल थोडासा चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे. या सरकारने आल्या सगळ्या योजनांना त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि काल बोलत असताना उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की गेल्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती दिली होती आणि आम्हाला एक फुकटी कवडी दिली नव्हती. वास्तविक ही चूक आहे. ग्रामविकास विभागानं आमचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नाही फार चुकीचं केलं. असं झालं नव्हतं गेल्या वेळेला, हेच मी सांगतोय. तुम्ही सुद्धा मंत्री मंडळामध्ये आमच्यावर होता.
तर माझं मत आहे की तात्काळ ही स्थगिती उठवावी. अक्षरशः जिल्हा लेवलला, तालुक्या लेवलला, गाव लेवलला सर्व विकास कामं ही ठप्प झालेली आहेत, विशेषतः ग्रामीण भागाची. आणि फारच म्हणजे प्राथमिक शाळेच्या खोल्याचं काम तटलेलं आहे, शौचालयाची काम तटलेली आहेत आणि संपूर्णपणानं 15व्या वित्त आयोगाची सुद्धा कामं यामुळे स्थगित झालेली आहेत. मला वाटतं इकडं फार गांभीर्यानं लक्ष देऊन ही सगळी स्थगिती उठवण्याची गरज आहे. वास्तविक आता या ग्रामविकास विभागाच्या पुरवणी मागण्यामध्ये वास्तविक 50-50 कोटी तुम्ही विधानसभा सदस्यांना PWDला दिले. वास्तविक आम्हाला दिले नाही, ठीक आहे, आम्हाला दुःख आहे. परंतु ग्रामीण भागांची रस्त्याची लांबी इतकी आहे ते VR ODRची की या PWDच्या रस्त्यांच्या पेक्षा तिपटीनं रस्त्याची संख्या जास्त आहे. त्याला 5 पैसे तुम्ही दिले नाहीत आणि ह्या PWDचे दर 3-4 वर्षांनी डांबराच्यावर काय रस्त्याला किती पैसे द्यायचे त्याला. मला वाटते ग्रामीण भागाला अक्षरशः ग्रामीण रस्त्याची लांबी ही चौपट आहे, चौपट. तरी सुद्धा आपण ग्रामीण रस्त्याला या पुरवणी मागण्यामध्ये पैसे ठेवलेले नाहीत. दुसरं, आम्ही एक चांगला अतिशय महत्त्वपूर्ण एक कार्यक्रम काढला होता की मासिक पाळी स्वच्छता दिन हा जागतिक दिना दिवशी वास्तविक आज आपल्या देशातील आणि राज्यातील ज्या आदिवासी, गरीब किंवा ज्यांना आर्थिक परवडत नाही, त्यांना सॅनिटरी पॅड परवडत नाही, अशासाठी एक चांगला कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला होता. आणि 15 ऑगस्टपासून दारेशी खालच्या प्रत्येक महिलेला ₹1 नाममात्र किमतीनं आपण 10 सॅनिटरी पॅड देणार होतो. परंतु आमचं सरकार गेलं आणि पुरवणी मागण्यामध्ये याचा अंतर्भाव आला नाही. माझी मुख्यमंत्री तुम्हाला विनंती आहे की गोरगरीब महिला ज्या आहेत, ज्यांना अतिशय कर्करोगासारखे रोग होत आहेत, ते फक्त या स्वच्छता मासिक पाळीच्या अभावी ते त्यांना होते. तर यासाठी सुद्धा ही जी योजना आणली होती ती येणाऱ्या पूरक मागणीमध्ये त्याचा 241 कुटुंबे लागत आहेत, त्याचा जर संदर्भ दिला तर मला वाटते या महिला अतिशय चांगलं आपलं जीवन जगू शकतील असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, गेल्या काळामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मला वाटतं त्याला तरी कृपया आपण स्थगिती देऊ नये अशी आमची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपलं सर्वांचं दैवत यांच्या 3-4 जयंत्या आम्ही साजऱ्या करतो. परंतु ग्रामविकास विभागानं 6 जून 1674ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलेला होता. तो दिवस 28,000 ग्रामपंचायतीवर 532 पंचायत समित्या आणि 34 जिल्हा परिषदेवर 6 जूनला सकाळी 7 वाजता सर्वांनी भगवी गुढी उभी करून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवशक राजदंड स्वराज गुढी उभा करून अभिवादन करावं आणि महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत म्हणावं अशा प्रकारचा आदेश काढला होता. कृपया या कार्यक्रमाला तरी आपण स्थगिती देऊ नये अशी आमची विनंती आहे. दुसरा एक चांगला निर्णय शासनाने घेतला होता. आज आजी माजी सैनिक जे आहेत आज देशातले, ते आपल्या सीमांचं संरक्षण करत आहेत आणि सीमांचं संरक्षण करत असताना आपण सर्वजण अतिशय संरक्षित राहतो. त्या आजी माजी आणि विधवा सैनिकांच्या